संविधानप्रेमी रस्त्यावर उतरले। त्यामुळे तिथल्या जातीयवादी पोलीस प्रशासनाने भीमसैनिकांना बेदम मारहाण केली व संध्याकाळच्या वेळी वस्त्यांमध्ये जाऊन कोम्बिंग ऑपरेशन करून घरात दिसलेल्या लोकांना दिसेल त्याला ओढून बेदम मारहाण केली। त्या जातीवादी पोलीस प्रशासनाचे जिल्ह्याचे एसपी व परभणी येथील पीआय व जाजप पोलिसांनी समाज बांधवांना मारहाण केली। त्यांचे निलंबन करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने अमित शहा यांचा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा, तसेच संपूर्ण देशातील आंबेडकरवादी व संविधान प्रेमींची जाहीर माफी मागावी व बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्यामुळे अमित शहा यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा। परभणी या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करणारा संविधानप्रेमी एक आंदोलक म्हणून सोमनाथ सूर्यवंशीला एक लॉचा विद्यार्थी संविधानाची विटंबना झाली म्हणून आंदोलन केले। त्यामुळे त्याला पोलीस कोठडीमध्ये बेदम मारहाण करून त्याची निर्घृण हत्या केली। सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करून मारहाण करणाऱ्या जातीयवादी पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल करावा। अमरावती जिल्ह्यातील असलपूर तालुक्यातील बुंदेलपुरा या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर काही जातीयवादी समाजकंटकांनी स्मारकाच्या आजूबाजूंनी त्रिशूल रोवून बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनुवादी विचारांच्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी। वरील सर्व मागण्या संविधान संरक्षण समिती संग्रामपूर तालुक्याच्या वतीने करण्यात आल्या आहेत। महान्यूज करिता सचिन पाटील, शेगाव।